आणि आता होऊ दे व्हायरल मध्ये आपण काही फनी, काही इंटरेस्टिंग, काही एंटरटेनिंग व्हायरल व्हिडिओज पाहूया। नाशकातल्या त्र्यंबकेश्वर मंदिरातल्या पुजारी कळसाची पूजा करण्यासाठी तसंच ध्वज लावण्यासाठी मंदिराच्या कळसावर अगदी सहजपणे चढतात। त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। पुजाऱ्यांच्या कळसावर चढण्याचा हा स्पीड पाहता ते वयस्कर आहेत असं वाटत देखील नाही। मंदिरावर पाय ठेवण्याआधी त्यांनी मंदिराची पूजा केली आणि पाहता पाहता काही मिनिटात त्यांनी मंदिराचा कळसही गाठला। बोला त्र्यंबकेश्वर भगवान की जय। कच्च्या बदामचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता एका फळ विक्रेत्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। हा विक्रेता फळ विकताना अचानक वेडेवाकड्या आवाज करत ओरडू लागतो। अशा विचित्र पद्धतीनं त्यानं फळ विकली तर त्याच्याकडे ग्राहक येतील तरी का, असा प्रश्न काही नेटकऱ्यांनी व्यक्त केलाय। पूरा जोन में है, माहौल है। प्रसिद्ध अभिनेते आशिष विद्यार्थी यांची खवय्येगिरी देखील प्रचंड फेमस आहे, प्रसिद्ध आहे। अनेक ठिकाणचे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थांचे व्हिडिओज ते आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर नियमितपणे पोस्ट करत असतात। आणि अशीच आशिष विद्यार्थी यांनी एका रसगुल्ला चहाची चव चाखली आहे। त्यांना हे अनोखं फ्युजन प्रचंड आवडलंय। त्यांचा हा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला आहे। या व्हिडिओत रसगुल्ला चहा नेमका कसा बनवला जातो त्याबद्दलची ते माहिती देखील देताना दिसतायत। त्यांना हा चहा आवडला असून आणि त्यांच्या या व्हिडिओवर नेटकरी अनेक कमेंट्स देखील करतायत। इसमें ये जो ब्रेड है, इस ब्रेड का भी टेस्ट है। आतापर्यंत तुम्ही सर्वात जास्त काळ जगणारा कासव पाहिला असेल, कदाचित उंदीर, कुत्रा देखील पाहिला असेल, पण कधी जगातील सर्वात वयस्कर कोंबडीबद्दल ऐकलंय का? अमेरिकेतल्या मिशिगन इथल्या पीनट नावाची ही कोंबडी आता जगातील सर्वात जिवंत राहणारी जुनी कोंबडी आहे। तिचं वय 20 वर्ष 304 दिवस इतकं आहे। ही कोंबडी वयस्कर झाली आहे, आता तिला धड चालता देखील येत नाही। या कोंबडीची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहे। गली क्रिकेटच्या सामन्यांमधनं आजपर्यंत वेगवेगळी टॅलेंटेड लोक आपण पाहिलेली आहेत। टॅलेंट म्हणजे फक्त चांगली बॅटिंग करणं, चांगली बॉलिंग करणं किंवा चांगली फिल्डिंग करणंच नाही, तर अगदी उत्तम अंपायरिंग करणं सुद्धा महत्त्वाचं असतं। कित्येक अंपायर्स आपण पाहिलेले आहेत जे कमालीचं कौशल्य दाखवत असतात। आणि असाच एक अंपायरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। भर मैदानात खेळ सुरू असताना या अंपायरच्या अंगात अचानकच चंद्रमुखी संचारते आणि मग जे घडतं ते पाहून तुम्ही देखील हसून हसून आनंदित व्हाल। भारताचा स्टार क्रिकेटर शार्दुल ठाकूरनं त्याची मैत्रीण मिताली परुळकर सोबत लग्नगाठ बांधली। मुंबईत मराठी परंपरेनुसार त्यांचा विवाह सोहळा देखील पार पडला। शार्दुलचा लग्नानंतरचा एक उखाणा घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय। बायको मितालीसाठी त्यानं खास मराठीतनं उखाणा घेतला। उखाणा नेमका किती मजेशीर होता, शार्दुलच्याच तोंडून ऐकूया। बॉलिंग टाकतो क्विक, रन पण धावली क्विक, मिताली आमची सुंदरतेचं प्रतीक। बॉलिंग टाकतो क्विक, रन पण धावली क्विक, मिताली आमची सुंदरतेचं प्रतीक। लॉकडाऊन असताना अनेकांनी ड्रोनच्या सहाय्यानं बाहेरून औषधं आणि घरातलं इतर साहित्य मागवलं होतं। पण ड्रोनची ही टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे की हे ड्रोन आता कुत्र्यांना देखील बाहेर फिरायला घेऊन जात आहे। आपण सध्या आपल्या स्क्रीनवर हा जो व्हिडिओ पाहतो आहोत, हा व्हिडिओ सायप्रसमधला लॉकडाऊन काळातला असल्याचं बोललं जात आहे, ज्यामध्ये कुत्र्याला बाहेर फिरवून आणण्यासाठी चक्क ड्रोनचा वापर करण्यात आला। सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय। या व्हिडिओमध्ये एका कलाकारानं अक्षरांपासून चित्र रेखाटलंय। त्यानं चक्क सन
SUN सन या इंग्रजी लेटर्सच्या माध्यमातून शिवलिंग काढलंय. त्याच्या या चित्रकलेचं प्रचंड कौतुक होत आहे. रविवारी अमेरिकेतल्या अलास्कामधलं आकाश रंगेबेरंगी रंगांनी बहरून गेलेलं होतं. जणू आकाशात कुणीतरी लाइटिंग केली आहे की काय असं वाटावं असं वाटत होतं. नॉर्दर्न लाईट्सनं याचे काही व्हिडिओज, काही दृश्य याची शेअर केलेली आहेत. या व्हिडिओजना अरोरा बोरेलिस असं देखील म्हटलं गेलेलं आहे. जेव्हा सूर्यापासून उत्सर्जित होणारे कण पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करतात तेव्हा वातावरणातल्या अणुरेणूंवर आदळतात. तेव्हा जो चमत्कार घडतो, निसर्गाचा जो आविष्कार पाहायला मिळतो, त्याला त्यांनी असं नाव दिलेलं आहे. दक्षिणेसह ब्रिटनच्या काही भागांमध्ये सुद्धा अरोरा बोरेलिसचं दर्शन घडल्याचं समोर आलेलं आहे. जंगलचा राजा सिंह आणि जंगलातल्या राजाचं आपल्या बायकोच्या पुढे काही चालत नसल्याचंच या व्हिडिओतनं दिसतंय. सिंह आणि सिंहिणीच्या भांडणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ज्यात सिंहानं सिंहिणीवर गुरगुरायला सुरुवात करताच सिंहिणीनं जोरदार गर्जना करत त्याला चांगलाच इंगा देखील दाखवलाय. सुरुवातीला दोघांमध्ये खूप भांडणं होत असल्याचं दिसतंय, पण शेवटी सिंहाला हार मानावीच लागते आणि शांत बसावंच लागतं. एका लग्नातल्या संगीत सोहळ्यातला एक भन्नाट असा डान्स सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालाय. ज्यामध्ये काही मुलांनी देसी गर्ल या गाण्यावर साडी नेसून ठेका धरलाय. या मुलांच्या तरुणांच्या या दमदार परफॉर्मन्सवर वऱ्हाडी सुद्धा थिरकले. या तरुणांना साडीत डान्स करताना पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाहीये. विचित्र आणि फ्युजन असलेले पदार्थ सध्या ट्रेंडिंगचा विषय बनलेले आहेत. अशातच आता कॉटन कॅन्डी आईस्क्रीमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पिझ्झा, वडापाव आणि रसगुल्ला चाय पासून ते केचप आईस्क्रीम पर्यंत देसी खाद्यप्रेमींनी हे सगळे चित्रविचित्र असे फ्युजन प्रकार पाहिल्यानंतर आता फक्त कॉटन कॅन्डी आईस्क्रीमच पाहणं शिल्लक होतं, अशा कमेंट्स हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पाहायला मिळतात. जिवंत उंदराला एक भित्रा कावळा खाण्याचा प्रयत्न करतोय. मात्र हा उंदीर आपला संयम सोडत नाहीये आणि आलेल्या संकटाला अतिशय धाडसानं तोंड देतोय असंच दिसतंय. कावळा आणि उंदराची ही झटापट तुम्ही एकदा पाहाच. दिल्लीमध्ये G20 संमेलन होत आहे आणि यासाठी सुशोभीकरण केलं जात आहे. रस्त्यांच्या दुतर्फा फुलांच्या कुंड्या लावल्या जात आहेत. या रस्त्याच्या दुतर्फा लावण्यासाठी आणलेल्या काही कुंड्यांपैकी काही कुंड्या चोरल्या गेल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. विशेष म्हणजे कुंड्या घेऊन जाणारे हे जे दोन लोक दिसत आहेत ते श्रीमंत घरातले वाटतायत. आलिशान कारमधनं त्यांनी या कुंड्या नेल्याचं पाहायला मिळतंय. या प्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी कारवाई केली आहे आणि या दोघांनाही ताब्यात घेतल्याचं समजतंय. जगभरात असे अनेक प्राणी आहेत जे नामशेष झालेले आहेत किंवा जरी अस्तित्वात असले तरी क्वचितच पाहायला मिळतात. मात्र IFS अधिकारी प्रवीण कासवान यांनी सोशल मीडियावर एका विचित्र अशा प्राण्याचा व्हिडिओ शेअर केलाय. या प्राण्याला पाहून त्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला. मोठ्या मांजरासारखा दिसणारा हा प्राणी पर्वतीय प्रदेशांमध्येच आढळतो असं देखील आता नेटकरी म्हणतायत. त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओवर काहींनी या प्राण्याची माहिती देखील दिलेली आहे. हा दुर्मिळ प्राणी डोंगराळ आणि पर्वतीय भागांमध्येच आढळतो आणि त्याला हिमालयीन लिंक्स असं म्हटलं जातं. मुंबईतल्या रस्त्यांची अवस्था तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. मुंबईतल्या एका उपनगरांमध्ये मोठ्या स्पीड ब्रेकरवर जॅग्वार कंपनीची एक लक्झरी कार अडकली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालेली होती. शेवटी मुंबईकरांनीच या कारवाल्याची मदत केली. एका युजरनं पालिकेला टॅग करत हा व्हिडिओ शेअर केलाय.
एका महिलेचा एक किळसवाणा प्रकार सध्या चर्चेचा विषय बनलाय। ही महिला जेवण बनवताना त्या चक्क थुंकताना दिसतेय। हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत। हा प्रकार नेमका कुठला आहे हे मात्र समजू शकलेलं नाही। मात्र तुम्ही जर बाहेरचे पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा, असंच काही नेटकऱ्यांनी म्हटलंय। तुम्हाला पाकिस्तानमधल्या लग्नातल्या प्रथा माहिती आहेत का? दुबईमध्ये झालेल्या या पाकिस्तानी लग्नातल्या विधींचा एक व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे, ज्यामध्ये एका पाकिस्तानी वधूची सोन्यानं तुला केली जाते। हे पाहून काही नेटकऱ्यांनी संतप्त अशा कमेंट्स दिल्यात। या अशा विधींमुळेच श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये अंतर निर्माण होतं, अशा कमेंट्स काही नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत। होऊ दे व्हायरल मध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर होऊ दे व्हायरल मध्ये आपण इतरही काही व्हायरल व्हिडिओज पाहूया। सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही। व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीच्या लोभामुळे असं काही घडतं जे त्याच्या आयुष्यभर लक्षात राहील। शूज कंपन्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे शूज लॉन्च करत असतात, वेगवेगळ्या व्हरायटीज असतात। त्यात हे शूज नेमके कसे आरामदायी असतील याकडे जास्त कल असतो। तसंच एअर शूज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। फक्त या एअर शूज मध्ये खूप मोकळेपणा राहील याची पुरेपूर काळजी या शू ब्रँडनं घेतल्याचं दिसतंय। 80,000 के शूज है, 80,000 के, तेरा घर जाएगा इसमें। लग्न सराईचा सीझन सुरू झालेला आहे आणि आता लग्न म्हटलं की काही हटके करण्याचा ट्रेंड देखील वाढू लागलेला आहे। यातल्या लग्नाच्या पत्रिका आणि त्यातली नावं महत्त्वाचा विषय असतो। एखादं नाव जरी चुकलं किंवा राहिलं तर रुसवे फुगवे हे होतच असतात। पण सध्या ही एक लग्न पत्रिका व्हायरल होतीये, ज्यामध्ये बरीच नावं छापलेली दिसत आहेत, पण लक्ष वेधून घेतेय ती लग्न पत्रिकेसोबत दिली गेलेली एक वस्तू। कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं। हल्ली सगळे आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देताना दिसतात। काही जण जिम मध्ये जाण्याचा संकल्प देखील करत असतात, पण मग काहीच दिवसात तो संकल्प विसरून देखील जातात। प्राणी देखील यात काही मागे नाहीत। एक आणि यासोबतच होऊ दे व्हायरल मध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।